मुंबई ते नागपूर प्रवास आता सुसाट होणार आहे, कारण समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा ज्याचं लोकार्पण होणं बाकी होतं, त्याचं आज लोकार्पण झाल्यानं आता संपूर्ण समृद्धी महामार्गावर प्रवास करता येऊ शकणार आहे। महत्त्वाचं म्हणजे लोकार्पण झाल्यानंतर शिंदेंनी स्टेअरिंग हातात घेतल्याचं पाहायला मिळालं आणि तीनही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला। काही महत्त्वाच्या बाबी आहेत या शेवटच्या टप्प्याच्या अनुषंगानं। काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत त्या सगळ्याची आपण त्याचा आढावा घेऊया। बोगद्यामध्ये प्रत्येक 300 मीटरवर आपत्कालीन मार्ग असणार आहे। प्रत्येक 700 मीटरवर गाडी थांबण्यासाठी लेबाय मार्ग असणार आहे। बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे, तर रुंदी 17.61 मीटर इतकी आहे। 7 मीटरचा व्हर्टिकल शेफ्ट अग्निशमन यंत्रणा आहे आणि उद्घोषणा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर टप्पा 11 डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पित झालेला होता। त्याचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलेलं होतं। तर 26 मे 2023 शिर्डी भरवीर 80 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं। 4 मार्च 2024 भरवीर इगतपुरी 25 किलोमीटर टप्प्याचं मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं। आणि आता हा संपूर्ण समृद्धी महामार्ग वापरता येऊ शकणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।